आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गावच्या वतीनं तुला एक चान्स दिला. तुझ्या पोटात कुणाचं पाप वाढतंय की नाही वाढत याचा फैसला डॉक्टरच करतील. तू म्हणतीस तसं तू पवित्र आहेस की नाही हे डॉक्टरच ठरवतील. सांग, आहे मंजूर? हा, बरं झालं म्हणे आपण वेळेवर पोहोचलो, नाहीतर त्या गुंडांनी विक्रांतला जीवे मारायला कमी केलं नसतं. खरंच रे, पण मला एक कळत नाही, विक्रांतची अशी काय दुश्मनी कोणासोबत म्हणजे मारायला गुंड वगैरे पाठवले? बाय द वे, तुझं फोनवर काय बोलणं आलं? त्याला नंबर ट्रॅक करायला सांगितलं होतं. त्याचं म्हणणं आहे नंबर युपीचा आहे. फोन आपल्याला युपी वरनं आला होता. युपी? तुझी ती मस्करी ज्याने कोणी केली असेल ना, त्याला नाही सोडणार मी. आपण या सगळ्यात एक बरं आहे की साहेबांची तब्येत ठणठणीत, त्यांना काही झालेलं नाही. म्हणे स्वानंदीचा फोन आला होता घरी. मीही केला होता पण काही कॉलबॅक नाही आला. अडकले असेल लग्नाच्या गडबडीत. आज आहे ना लग्न, पण या सगळ्या गडबडीत उगाच तिथून निघालो रे आपण. मग छान वाटत होतं मला गावात. हा म्हणजे शहरातली अशी मोठी बिग बजेटेड लग्न खूप बघितलेत, पण हे असं अख्खं गाव एकत्र येऊन लग्न लावतं हे मी पहिल्यांदाच बघत होतो रे. आणि त्यात मी तिथे लग्न करत मदत करत होतो. डीडीएलजेच्या शाहरुखचा फील आला मला. सिरियसली गावाकडचं वातावरण एकदम फ्रेशच असतं. पण नाही ते हे मुंबईचं हेक्टिक शेड्यूल, दगदग. गावाकडे असं मस्त निवांत. आता मला कळतंय स्वानंदीला गाव सोडून मुंबईत काय यायचं नाही. पण बॉस, काही झालं तरी स्वानंदीला मी मुंबईला परत घेऊन येणारच. असो, चला आज खूप कामं पडली आहेत. म्हण्या पोचलो साखर गावात. चला खूप कामं राहिली आहेत, कामं उरकून घे.